तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतिशय महत्त्वाचा आणि चर्चेत असलेले नेता म्हणजे अजित पवार यांच्याबद्दल स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. पोलीस भरती, तलाठी, झेडपी, एमपीएससी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेत एका मार्कासाठी यांच्यावर प्रश्न येण्याची पूर्ण शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत त्यांचा राजकीय प्रवास, महत्त्वाची पदे, पक्षांतर, उपमुख्यमंत्री पदाची माहिती आणि परीक्षेत हमखास विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे. जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच उपयोगी ठरणार आहे. चला तर मग सुरुवात करूया अजित पवार यांच्याबद्दलचे आणि परीक्षा दृष्टीने अत्यावश्यक असलेले प्रश्न. आणि हे प्रश्न तुमचे पाठच झाले पाहिजे मित्रांनो. तर प्रश्न पहिला आहे, अजित पवार यांचे पूर्ण नाव काय आहे? तर उत्तर आहे अजित अनंतराव पवार. प्रश्न क्रमांक दुसरा, अजित पवार यांचा जन्म कधी झाला? तर उत्तर आहे 22 जुलै 1959. प्रश्न क्रमांक तिसरा, अजित पवार यांचे राजकीय पक्ष कोणता आहे? तर तो आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. तर प्रश्न क्रमांक आहे चौथा, अजित पवार हे कोणत्या मतदारसंघातून निवडून येतात? तर त्याचे उत्तर आहे बारामती, जे आहे पुणे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ. अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्रीपद किती वेळा भूषवले आहे? तर ते आहे अनेक वेळा, पहिल्यांदा 1999 मध्ये. प्रश्न क्रमांक सहावा, अजित पवार यांनी कोणते महत्त्वाचे खाते सांभाळले होते? ते होते वित्त खाते व जलसंपदा खाते म्हणजेच पाटबंधारे खाते. तर प्रश्न क्रमांक 9वा, अजित पवार यांची राजकीय कारकीर्द कधी सुरू झाली? उत्तर आहे 1991 साली लोकसभेवर निवडून. प्रश्न क्रमांक 10वा, अजित पवार कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर उत्तर आहे पुणे जिल्हा, बारामती. अजित पवार यांची ओळख कोणत्या टोपण नावाने केली जाते? तर उत्तर आहे दादा. प्रश्न 12वा, अजित पवार यांनी 2019 मध्ये कोणत्या पक्षासोबत सरकार स्थापन केले होते? तर उत्तर आहे भारतीय जनता पार्टी, भाजपा. अजित पवार यांचे शिक्षण काय आहे? त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतले आहे, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कोण राजकारणात सक्रिय आहे? उत्तर आहे त्यांचे पुत्र पार्थ पवार हे राजकारणात सक्रिय आहे. अजित पवार यांचा मृत्यू 28 जानेवारी 2026 रोजी झाला. अजित पवार हे ज्या विमानात होते त्या विमानाचे नाव काय होते? तर ते होते लिअरजेट 45 XR होते. अजित पवार ज्या विमानात होते त्याचे पायलट होते कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन संभावी पाठक. अजित पवार यांच्या विमानात एकूण 6 लोक होते. अजित पवार यांचा विमान अपघात सकाळी 9:44 झाला. तर आता वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. 20वा प्रश्न, अजित पवार यांचा विमान अपघात बारामती एअरपोर्टवर झाला. तर मित्रांनो, हे होते आपले अजित पवार यांच्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न तुमचे पाठच झाले पाहिजे म्हणजे तुमचा एक मार्क फिक्स असणार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.